3:43 झाले ते सकाळचे. ठीक आहे, 3:43. दिवाळी गिफ्ट आहे कंपनीकडून. पिशवीत भरलंय. हा बॉक्स आहे ना, बॉक्स आहे ना बॅगमध्ये येत नाही. या पिशवीत भरलंय. गावाकडे नाही लागलं देवळच्या. तर कसं झालं, माझा आवाज गेलेला सगळं, काय विषय नाही. काय डायरेक्ट हैदराबाद पासून आहे ना 200 किलोमीटर गाडी चालवली ना, तेव्हा स्टॉप घेतला चहाचा. मध्ये एकदा पेट्रोलचा स्टॉप घेतला होता काहीतरी माग 70-80 किलोमीटर मागं. जेवढचा पेट्रोल पंप होता, माझा आवाज गेलाय, काय विषय नाही. तर तिथे स्टॉप घेतला होता. आता मला चहा वगैरे ठेवत होता. आता एक चहा वगैरे यावं म्हणलं, थांबलो होतो. माझं डोकं पण घालायला लागलं हेल्मेटमुळे. काय विषय नाही, गाडी लावली अशी. तर गाडी पण मस्त चालली, काय विषय नाही, एकदम स्मूथ आहे. तर इथे येताना एक जण आडवा गेलता मला, त्याच्या मागं पाठीमागं पाईप होता. तेव्हा माझ्याकडे बघितलं त्याने, त्याला वाटलं मी स्लो आहे किंवा मग ह्या साईडनं जाईल. तो असं डायरेक्ट आडवा आला. काका चहा द्या की मला. हो मग चहा बोलले तर काय हे नाही, कर्नाटक आहे. म्हणजे हे कर्नाटकच्या आतमध्ये हैदराबाद सोडलं ना, हैदराबाद तेलंगणाची बॉर्डर पलीकडे आहे. म्हणजे हे आता सध्याला मी आहे थांबलो ते कर्नाटकमध्ये. आणि इथं मराठी पण येते. हे काका येत नाही, मी इथं गेल्या वेळेस पण थांबलो लास्ट टाइमला. त्यांना मराठी पण येते आणि कन्नड पण येते. अशी दिसते गाडी. थंडी वाढली ना, मध्ये मध्ये धुकं पण होतं. ठीक आहे, थंडी भरपूर आहे आणि धुकं पण होतं. मी ट्राय करत वाटतो मला. बघा पाठीमागं हे जे दिसतंय ना, हे सगळं धुकं आहे. थंडी वाजायला मग काय विषय, मी काही शायनी वगैरे नाही मारत. थंडी वाजायला लागली, माझी हालत अशी झाली ना. निघायचा टाइम झालाय, निघायचा इथून निघायचा. हे बाबा रामदेव हॉटेल आहे, कर्नाटकमध्ये. कर्नाटकमध्ये कसं जमतं कर्नाटकमध्ये. मी गाडीवर पण इतका बडबड करत होतो ना, एवढं बडबड करत होतो. माझे पदार्थ दिसतं घे तुम्हाला काय. हे चिलटं पडलेलं आहे, चिलटं येऊन मेलेलं आहे. तेव्हा इथं ह्याच्यावर पण हेल्मेटच्या वायझरवर पण. ओके तर गाईज, हे मग बॅग कुठे ठेवली? राईट 10 वाजता बसलोय. 10 वाजता नंतर 10 वाजता पहाटे 4 निघलो होतो. आणि ना हैदराबादच्या बाहेर निघायला तिथून किती मल्लापूरपासून मुथांगी पॉईंट आहे हैदराबादचा बाहेर, 45 किलोमीटर आहे.
तिथंच मला 1 तास लागला बरं का. आणि नंतर तिथून सोलापूरपर्यंत मला 2 ते 3 तास कवर केलं मी. सोलापूरपासून पुढं अजून मला 1 तासभर लागतं. म्हणजे इथं 2 तास जातं आणि मधलं जे 300 किलोमीटर आहे ना, हा 300 किंवा 250 वगैरे किलोमीटर आहे, 3-4 तासात होऊन जाते कवर. ठीक आहे. इथे काय लाईटिंग करायला लागलो तो, त्याची बारीक बारीक लाईटिंग दिसते का, अशी लाईटिंग केलं. मग आता ह्या साईडला झाली, ह्या साईडला, ह्या पुढच्या साईडला करायची. कंदील राहिला फक्त लाईटिंग. मी काय आल्यावर झोपलो होतो. मग सांगतो 1 मिनिट आम्हाला लाईटिंग झाल्यावर सांगतो मी. माझा आवाज जर बसलेलाच आहे आत्ता सध्याला, काही विषय नाही. तर मी आल्यावर आहे ना 10ला आलो ना, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली, जेवण केले, झोपलो ना. मग किती 3ला काय तर उठलो आणि मला पहिल्यांदा झोप येत नव्हती 12-1 वाजेपर्यंत. नंतर एक दुखलं लागला आणि काय बसलो होतो, कंटाळा आलता मला. बरं अंग वगैरे दुखत होतो. 2 दिवस झाला माझी झोप पण नाही. माझा अजून पण घसा बसलेला आहे, घसा काय व्यवस्थित नाही झाला. दादा बोलले की लाईटिंग लावायची, काही बोलली होती लाईटिंग लावायची, पण त्यांना पण माहिती मी प्रवास करून आलो म्हणून. म्हणलं आता गेली पुढं इथे गाडी काढायची पुढं. इथली लाईटिंग झाली, इथली लाईटिंग करायची. ठीक आहे. गाईज ह्याच्यासाठी मला 1 तासभर गेला माझा, अशी लाईटिंग लागली. ठीक आहे. पूर्ण ह्याच्यातून घेऊन असं प्रत्येक दुरीला मला येणं, मला घाम सुटला एवढं नाही केलं. इथं आहे ना जास्त नाही का, म्हणजे खालीवर म्हणजे जास्त इथं सांगते कॉन्सन्ट्रेट झाले नाही, म्हणजे इथं गर्दी झाली, वायर जास्त गुंतले. इकडे जरा लाईट म्हणजे इकडे थोडी कमी इकडे जरा लाईट, इकडे जास्त गुंता पाहिजे वायर. ठीक आहे, काय विषय नाही, एकदम मस्त दिसतं. श्री स्वामी समर्थांचा. आणि ओल्ड माळ होती ना, आम्ही काढलीच नव्हती, दिसते का. ही माळ खराब झालेली आहे, दुसरी माळ लावायची आता. आणि आम्हाला जुन्या फटाक्या सापडल्या ते उडवायला, 100 उडवायला लागला आता. काय लावा लागला तू? अरे भुईचेकड नको लावू र, भुईचेकड बघून बदल लावती ते वय. किती वेळ आहे तू? रॉकेट लाव, बाटली बघ तिथं डर लाव रॉकेट. भुईचक्र उदबत्तीला लावतो घरी. ओके तर गाईज आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. प्लीज.